गुरु परब्रह्म तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी धिन धिन धागिर तुन्ना कत्तीन धागिर धिन धिन धागिर तुन्ना कत्तीन धागिर तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो धा दिन ता कत्ता त्रिय धा दिन ता कत्ता त्रिय धा दिन ता कत्ता त्रिय अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवनी पायापाशी संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा आमाप अमुप पांडुरंग आमाप अमुप पांडुरंग अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ज्ञानाचे जे अधिष्ठान ज्ञानाचे जे अधिष्ठान ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकच जान महादेव एकच जान ज्ञानाचे जे अधिष्ठान ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकच जान महादेव एकच जान गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टिते स्वंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा फार गोड अभंग आहे। प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज आपले आराध्य देवत असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्याकडे
आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरिता अपेक्षित अशी सत्संगाची याचना व्यक्त करतात. विठ्ठल हो. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो असा: श्री क्षेत्र खांडगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या गावचा हा वार्षिक उत्सव आहे. भगवान श्री खांडेश्वराच्या पवित्र पावन दरबारामध्ये श्रावण मासाच्या पर्व काळावर गेल्या 81 वर्षापासून चालत असलेला हा उत्सव आहे. वारकरी संप्रदायाचे महान संत श्रेष्ठ वैकुंठवासी नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने गोड असा हा नामसप्ताह या ठिकाणी चालतो आहे. आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, अबाल वृद्ध या सगळ्यांच्या मोठ्या दिव्य उपस्थितीमध्ये तन मन धनाने चाललेला हा सक्रिय सप्ताह आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा सेवेचा योग आहे. या निमित्ताने ज्यांनी गोड चाल म्हटली, भजनमूर्ती संजय महाराज हजारे, भजनमूर्ती संपत महाराज दानवे, हरिभक्तीपरायण राम महाराज पौळ यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळी, गोड पखावज वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण परमस्नेही आमचे माऊली महाराज गुंजाळ तेही उपस्थित आहेत. या खांडेश्वर भगवंताचा जो काही उत्सव आपण करत आहात तो अतिशय उत्साही आणि प्रसन्न अंतकरणाने करत आहात. खरं म्हणजे सद्गुरू नारायणगिरी महाराज ज्या भूमीतून स्पर्श करून गेलेले आहेत ती माती किती पवित्र असावी याचा प्रत्यय मला वाटतं खरं म्हणजे खांडगावात आल्यानंतर होतो आपल्याला. या ठिकाणी या संस्थांचे ट्रस्ट आहे. अतिशय सगळी मंडळी मोठ्या प्रसन्नतेने सर्वजण या ठिकाणी काम करत आहेत. त्यामध्ये आमचे लहान भाऊ पाटील असतील. त्यांना पाहिल्यानंतर तर मला शेगाव संस्थांचे शिवशंकर भाऊ पाटील यांचीच आठवण आली. अतिशय निस्पृहपणाने शिवशंकर भाऊ सुद्धा अतिशय निस्पृह अंतकरणाने शेगावची सेवा करतात. तसे आमचे लहानू भाऊ सुद्धा या ठिकाणी अतिशय पवित्र अंतकरणाने या संस्थांची जबाबदारी सांभाळतात. आणि सर्व विश्वस्त मंडळी, सर्व या ठिकाणी सप्ताह कमिटी, सप्ताह समिती यांचं अतिशय सुंदर अचूक असं आयोजन आणि नियोजन आपल्या या उत्सवाचं आहे. आमच्या आदरणीय गोसावी सरांच्या संपर्कातून हा सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. श्री महंत परमपूजनीय हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी चालतो आहे. त्यामुळे आपण सर्वजण देवरूप श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहात. साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे आणि कीर्तनाचा मंडप सुद्धा एवढा सुंदर असावा हे सुद्धा आपल्या खांडगावकडून शिकलं पाहिजे. अतिशय सुंदर या ठिकाणी हा उत्सव चाललेला आहे. सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. गोसावी सरांनी माझी तिकडून येताना खूप काळजी घेतली. फक्त त्यांना विनंती, जशी तिकडून येताना काळजी घेतली तशी इकडून जाताना पण घ्या. कारण लोक आम्हाला फक्त तिकडून येतानाच विचारतात महाराज कुठपर्यंत आला. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजांवर आहे हे कुणी पाहत नाही. पण सर असं करणार नाहीत कारण ते रोज वारकरी संप्रदायाच्या सेवेत आहे. त्यामुळे सर्व भाविक मंडळींना खरं तर श्रावण मासाच्या खूप शुभेच्छा आहेत. खांडेश्वर भगवंताचा हा जो काही दिव्य दरबार आहे तो अतिशय सजलेला आहे. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्याचे चरण रेणू वंदुरे, शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे, दड 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 दुडू 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 दुडू, पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. अशा भगवान शिव भगवंताच्या दरबारात आजचा हा सेवेचा योग आहे. उद्या सप्ताहाचा समारोप काला आहे आणि काल्याच्या अगोदरच्या दिवसाची ही कीर्तन सेवा आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार, कीर्तन परंपरेच्या नियमानुसार आजच्या दिवशी भगवंताकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी परिहार द्यायचा असतो, किंबहुना आपल्याबद्दलचं आत्मनिवेदन देवाकडे करायचं असतं. असे काही विषय आजच्या दिवसाकरता परंपरेने निश्चित केले गेलेले आहेत. म्हणून नाथ महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याकडे आपल्या परमार्थाच्या प्रगतीकरिता सत्संगाची मागणी करतात. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने दोन कालखंड पडतात. एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींचा एक कालखंड आहे, तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही रामदेवरायांची आहे आणि तुकाराम महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.
माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या दोनही संतांच्या काळात परमार्थ सुरक्षित आहे, पण या दोन संतांच्या मध्ये जो खंड पडला त्याच्यात एकनाथ महाराज विठ्ठल आणि नाथ महाराजांचा जो काळ आहे ना महाराज, तो अतिशय भयावह काळ आहे, कारण तो मोगली सत्तेचा काळ आहे आणि मोगली सत्तेची राजवट असल्यामुळे कथा कीर्तन बंद पाडली जायची, मंदिरं उद्ध्वस्त केली जायची, असा तो भयावह काळ आलेला आहे. खरं तर भारतीय संस्कृतीला आणि परंपरेला उद्ध्वस्त करण्याकरता त्या काळात काही कमी आक्रमणं झालेली नाहीये. इथं सिकंदर आला, इथं इंग्रज आले, इथं बाबर आला, म्हणून तर पुन्हा राम मंदिर स्थापन होण्याकरता 500 वर्षाचा काळ गेला. अनेकांनी भारतीय संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले, पण तरी सुद्धा या सगळ्यांना आपल्या पायाखाली तुडवून याच्या डोक्यावर जी उभा राहिली आहे तिचं नाव भारतीय संस्कृती आहे. आणि अशा परंपरेचे आपण सर्वजण उपासक आहोत. नाथ महाराजांचा काळ आहे अतिशय कठीण आहे, पण त्याही काळामध्ये नाथ महाराजांनी जे कार्य केलं ते अतिशय अलौकिक अशा स्वरूपाचं आहे. का? तळागाळातल्या लोकांना परमार्थ कळला पाहिजे म्हणून नाथ महाराजांनी कार्य सुरू केलं. मग अगदीच शेतात बागकाम करणाऱ्या माळ्याला सुद्धा भक्ती कळली पाहिजे म्हणून परिमळ गेली ओस फुल देठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांना सुद्धा परमार्थ कळला पाहिजे म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. एवढ्या सोप्या भाषेतून ज्यांनी आपलं तत्वज्ञान लोकांच्या पुढ्यात नेऊन मांडलं ना, त्यांचं नाव एकनाथ महाराज विठ्ठल. एकनाथी भागवत या ग्रंथाचे 5 अध्याय नाथ महाराजांनी पैठणला असताना पूर्ण केले आणि त्या पंचाध्यायाचं पारायण करणारा एक ग्रस्त काशी क्षेत्रात गेला. काशीच्या लोकांनी बघितलं की संस्कृतचं तत्वज्ञान कुणीतरी मराठीत करते. कुणी केलं? निमंत्रण धाडलं महाराष्ट्रात पैठणला आणि महाराष्ट्रातून नाथ महाराज पैठणहून त्या ठिकाणी काशी क्षेत्रात जाऊन पोहोचले. सगळ्या संस्कृतच्या लोकांची अशी सभा भरली होती आणि नाथ महाराज मध्यभागी जाऊन उभा राहिले आणि तिथल्या धर्ममार्तंडांनी ठरवलं की यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही म्हणून असा काळा पडदा आडवा टाकला. नाथ महाराज मध्ये उभा आणि विचारलं नाथ महाराजांना, का हो महाराज, आपण संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत करता? हो. कुणी सांगितलं असा अघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथ महाराजांनी विचारलं, पण का हो, मी संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत करतो, याच्यात काय अडचण काय नेमकी आपली? त्यांनी सांगितलं, महाराज असं आपल्याला करता येणार नाही. पण कारण काय? जे पावी जे संस्कृतार्थे तेची लाभ हे प्राकृते, तरी न मानावया येथे विषमचिते काही. काय अडचण काय तुम्हाला? तुम्ही केलेल्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ आणि मी केलेल्या मराठीतल्या ओवीचा अर्थ जर सारखाच असेल तर त्याच्यात भांडण करण्यासारखं काय? काशीच्या लोकांनी सांगितलं, महाराज असं चालणार नाही, तुम्हाला संस्कृत मराठीत करता येणार नाही. पण का? त्यांनी सांगितलं, कारण संस्कृत भाषा ही देवाची आहे. खांडगावकर नीट ऐका, संस्कृत भाषा ही देवाची आहे. नाथ महाराज म्हणले संस्कृत देवाची आहे, मराठी का चोराकडून आणली का आम्ही? मला सांगा, आपल्या सगळ्या लोकांना मराठीचा स्वाभिमान असला पाहिजे का इंग्रजीचा? मराठीचा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, आयसी अक्षरे रसिके मिळवीन, मदर टंग इज लँग्वेज ऑफ अ हार्ट. मातृभाषा ही आमच्या हृदयाची भाषा आहे. याचा अर्थ आपण इंग्रजीवर टीका करतो असं नाहीये, पण मुळात बघून घ्या, मराठीला आज अभिजात दर्जा मिळाला त्याचं कारणही तसंच आहे. मराठीची सुरुवात बघा, मराठीची मुळाक्षरं बघा, एकूण 52 आहेत आणि इंग्रजीची 26च आहे. बर, इंग्रजीची सुरुवात होते ए फॉर ॲपल पासून, संपते झेड फॉर झबराला. म्हणजे इंग्रजी सुरुवात करते सफरचंदापासून आणि जनावरापर्यंत नेऊन ठेवते. माझी टीका नाही बरं, नीट आहे का? आणि मराठी आईपासून सुरू करते आणि ज्ञानेश्वर माऊलीला नेऊन ठेवते. म्हणून माझा मराठाची बोलू कौतुके, ही मराठी आहे. पण मग त्या काळातले ते संस्कृतचे लोक काय ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी सांगितलं, महाराज असं करता येणार नाही आपल्याला. ठीक आहे म्हणले, मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका. आणि मग त्या काशीच्या लोकांनी नाथ महाराजांचं ते 5 अध्यायाचं भागवत उचललं आणि गंगेत नेऊन फेकलं. तुकाराम महाराजांची गाथा जशी पाण्यात फेकली तसं नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत काशीच्या लोकांनी पाण्यात फेकलं. याचा परिणाम असा झाला की गंगा मातेचा वज्रचुडे मंडित असा हात निघाला आणि नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत झेललं. हे काशीच्या लोकांनी पाहिलं, मग त्यांनी तोंडात बोट घातलं. अहो, ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकलं, साक्षात ते गंगा मातेने झेललं, म्हणजे हे जे आलेले महाशय आहेत ना, हे कोणी सामान्य दिसत नाहीयेत. जरा कोण आहेत जरा नीट बघा. आणि मग त्यांनी लक्षात दिलं,
कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय, ओ अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळावंदिताचे पाय. अहो हे जे आलेले महाशय हे कुणी सामान्य नाही आहेत. साक्षात पांडुरंग परमात्मा यांच्या घरात कावडीने पाणी भरतो, गंधही उघडून देण्याचं काम करतो, कपडेही धुण्याचं काम करतो. असे हे पैठणचे संत एकनाथ महाराज आहेत. हे काशीच्या लोकांना कळालं आणि मग त्यांनी सांगितलं महाराज क्षमा करा, आता उरलेलं तुमचं जे भागवत आहे तर इथंच होऊ द्या. आणि सौभाग्य महाराष्ट्राचं महाराज का संस्कृतच्या मातीत मराठीतलं भागवत तयार झालं. विठाल हो. नाथ महाराज महाराष्ट्रात परतले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर नाथ महाराजांची तीर्थयात्रेच्या निमित्ताने काही दौरा सुरू झाला. तो बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नावाच्या गावाला थांबला. अंबाजोगाईला नाथ महाराज गेले. तिथं दासोपंत स्वामी नावाचे त्या काळातले दत्तात्रयांचे फार मोठे उपासक तिथं राहत होते. नाथ महाराज तिथं गेले. विचारलं का हो मला इथं दासोपंतांची भेट घ्यायची. सांगितलं. तिथल्या लोकांनी म्हणले महाराज इतक्यात तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. का? महाराजांची संध्या चालू आहे. रात्रभर एकनाथ महाराज त्यांच्या वस्तीवर थांबले आणि सकाळी भेटण्याकरता म्हणून आतमध्ये गेले. तेव्हा त्या दासोपंत स्वामींनी मोठ्या अहंकाराच्या सुरात नाथ महाराजांना विचारलं का हो महाराज कोण आपण. नाथ महाराजांनी हात जोडले. मी पैठणचा एकनाथ. बर इकडे कुठं आलात. काही नाही म्हणले महाराज मी चाललो होतो तीर्थयात्रा करत करत या भागात आल्यावर कळालं की आपल्याला साक्षात दत्तात्रय प्रसन्न आहेत. दत्तात्रय भगवंतासोबत आपण सोंगट्या खेळता हा तुमचा अधिकार मी ऐकला आणि म्हणून तुम्हाला भेटण्याकरता मी आलो. हो मग आहेच आमचा अधिकार तसा. अहंकारी लोकांची भाषा. नाथ महाराज म्हणले हे सगळं ऐकून होतो म्हणूनच मी तुम्हाला भेटण्याकरता आलो. ही संत भाषा. अखंड अगरवता होण्यासती तयाची विनय हेची संपत्ती. जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. ज्या झाडाची फळं परिपक्व झालेली आहे त्याच्या फांद्या झुकलेल्या असतात. फळलिया तरुची शाखा सहज भूमिसी उतरे देखा. जैसे जीवमात्रा असे खा खालावती जे. महाराज म्हणूनच मी तुम्हाला भेटण्याकरता आलो. तुम्ही जर कधी माझ्याकडे पैठणला आलात तर अवश्य मला भेटण्याकरता या. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला आणि ते अंबाजोगाईचे दासोपंत पैठणला नाथ महाराजांना भेटण्याकरता आले आणि पैठणात आल्यावर विचारलं का हो इथं पैठणचे एकनाथ कुठे राहतात. चाचरली पैठणची लोक. हो एकनाथ कुणाला म्हणतात. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कुठे राहतात असं विचारा. का? वारकरी संतांचा दरारा त्याही काळात कायम आणि आजही कायम. विठाल बर कुठे आहेत म्हटले तुमचे नाथ महाराज. सांगितलं वाड्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहे. आपण जाऊन भेटू शकता. नाथ महाराजांना भेटण्याकरता म्हणून ते दासोपंत त्यांच्या वाड्याच्या बाहेर आले. उमऱ्यात पाय टाकायचा तर तिथल्या चोपदारांनी काठी आडवी केली. चोपदारांनी काठी आडवी केली आणि मग यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. का? अपमान फार वाईट असतो महाराज. मान 100 वेळेला भेटू द्या. खांडगावकर मान 100 वेळेला भेटू द्या काही वाटत नाही. अपमान एकदा झाला ना जिवारी लागतो सलतो. अरे मी कोण आहे. साक्षात भगवान दत्तात्रय माझ्यासोबत सोंगट्या खेळतो आणि यांच्या पैठणात आल्यावर इथला चोपदार काठी आडवी करतो. हे कोण आहे हा चोपदार. असं तिथं बघितलं. तुमच्याकडे नाही बघितलं मी. असं तिथल्या चोपदाराकडे बघितलं. म्हणजे हे पण ओळखीचेच आहेत माझ्या. आणि त्या दासोपंतांच्या लक्षात आलं की अरे हे चोपदार तर कुणीतरी ओळखीचे आहेत. मग कोण आहेत. जरा नीट निरीक्षण केलं आणि मग त्यांना कळालं दत्त चोपदारी करीतसे करीतसे. दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी निळा म्हणे देव रावे त्यांच्या घरी.
दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. माझा भगवान श्री दत्तात्रय यांच्या पैठणात नाथ महाराजांच्या घरी चोपदारकी करतो. काय नाथ महाराजांचा अधिकार असे. काशी सारखं क्षेत्र ज्यांच्या समोर झुकतं ते नाथ महाराज, आणि अंबाजोगाईचे दासोपंत ज्यांच्या समोर नतमस्तक होतात ते नाथ महाराज. आज पैठणहून पांडुरंगाच्या भेटीकरता पंढरपुरात दाखल झाले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाला नमस्कार केला आणि पांडुरंगाच्या महाद्वारात जाऊन उभा राहिले आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं सौंदर्य निहाळू लागले. सुंदर असा जांभळ्या रंगाचा पितांबर पांडुरंगाने नेसला होता. त्याला छान वेलगुटीची अशी नक्षी होती. भगवंताच्या कमरेकडे पाहिलं. ब्रह्मदेवाचा जन्म ज्या नाभी कमळातून झाला ती नाभी अतिशय सुशोभित दिसत होती. भगवंताच्या छातीकडे पाहिलं तर भृगूची लाच स्पष्ट दिसते आहे. गळ्यात मणिमौक्तिकांच्या माळा आहेत. दोन्ही कानाकडे पाहिलं तर सुंदर मकर कुंडल दिसले. पांडुरंगाच्या ओठाकडे पाहिलं तर जास्वंदीचा रंग जसा असावा तसे पांडुरंगाचे ओठ दिसले. नासिकाग्र अतिशय सरळ देवाची. दोन भोवयाकडे पाहिल्यावर लक्षात आलं का धनुष्याचा आकार जणू याच्या भोवयाकडे पाहूनच निर्माण झाला का काय असं वाटायला लागतं. ऊर्ध्वपुंड असा गंधलेपन केला होता. मोर मुकुट पिसारा धारण केलेला विठोबा भगवान श्री शिवशंकरांना खांडेश्वराला आपल्या मस्तकावर विराजमान करून विटेवर उभा होता. हे नाथ महाराजांनी दुरून बघितलं. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घै त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आद्यगुरु शंकराचार्यांनी पांडुरंगाच्या स्वरूपाचं जे सुंदर वर्णन केलंय. नाथ महाराजांनी त्या विठोबाला पाहिलं आणि दुरून जणू हाक मारली देवाला. देवा अरे मी आलोय. विटेवरच्या मालकाने बघितलं, कटेवर हात आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने देवाने बघितलं. तुम्ही आलात? अहो पण तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका करुणावचनी जनार्दनाचा एका करुणावचनी जनार्दनाचा एका करुणावचनी जनार्दनाचा एका करुणावचनी जनार्दनाचा एका
संग देई संग देई वा जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवणी पायापाशी. नाथ महाराज पैठणहून पांडुरंगाच्या भेटीला गेले. देवाला सांगितलं देवा मी आलो. देवाने विचारलं तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही. तेव्हा नाथ महाराजांनी देवाला आपला परिचय दिलाय. तो आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. जनार्दनाचा एका करुणावचनी. एरवी कीर्तनाचा क्रम लावताना आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत लावतो. आज मात्र आपण शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातोय. तुम्ही म्हणाला असं आलं का, कारण माझं आडनाव इलग आहे. विठाल थोडं कीर्तन जरा चांगलं लक्षपूर्वक ऐकावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हा प्रयोग आहे. कीर्तन हे प्रॅक्टिकल जीवनात उतरविण्याची व्यवस्था आहे. कीर्तन मनोरंजन नाही, कीर्तन नाटक नाही, कीर्तन तमाशा नाही. लोकांनी केलाय तो भाग वेगळा आहे. विठाल हो. नाथ महाराज देवाला आपला परिचय देतात. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुमच्याकडे आलोय. हे नाथ महाराजांचं आय कार्ड आहे. नाथ महाराजांचं आयडेंटिटी प्रूफ आहे, ओळखपत्र आहे. कोण आहात तुम्ही. जनार्दनाचा एका. याला ओळख देणं म्हणतात. क्या है जब भी आपको भगवान के पास जाना है तो गुरु को साथ लेके जाओ, गुरूर को नहीं. विठाल परमार्थ हा अहंकारी लोकांचा मार्ग नाही. म्हणून जर आपण खाणगावची लोक पंढरपुरात पांडुरंगाकडे गेलो आणि जर देवाने विचारलंच आपल्याला कोण आहात तुम्ही, सरळ सांगा आम्ही नारायणगिरी महाराजांकडून आलो. त्याची ताकद नाही तुम्हाला नाही म्हणायची महाराज. तो तुम्हाला कॅन्सल करू शकत नाही. आणि याच्या उलट सांगतो, एखादा देवाकडून नारायणगिरी महाराजांकडे आला आणि सांगू लागला देवाचा माणूस आहे, नाही चालत. संतांचा माणूस देवाकडे गेला तर देव तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविला वरी मग मज हरी उपेक्षेना. पण देवाचा संतांकडे आला आणि सांगू लागला इम्प्रेशन मध्ये देवाचा माणूस नाही चालत. अरे माहिती का मी कोण आहे. साक्षात देव माझ्या हातून नैवेद्य खातो, विटेवरून खाली उतरतो, दूधही त्याला मीच पाचतो आणि माझ्या डोक्यात थापट न मारता. कुणाचं सांगतो. वा वा नामदेव महाराजांचं. माझ्या डोक्यात थापट न मारता ताड 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 पांडुरंगाच्या दारात गेले. देवाला सांगितलं देवा अरे त्या लोकांनी माझ्या डोक्यात थापट न मारलंय. नामदेव महाराजांना देवाने सांगितलं नामा हो हो जरा शांत हो. देवा अरे काय शांत हो. म्हणले तू ज्यांची तक्रार घेऊन आलाय नामा, तू ज्यांची तक्रार घेऊन आलाय त्यांच्यावर मी अपील करू शकत नाही. नो अपील. नामदेव महाराज म्हणले मग आता मी करू काय. म्हणले तू काही करू नको, इथून उठ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढ्याला जा. मग नामदेव महाराज उठले, असा औंढा गिळला आणि औंढा गाठला. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता, नाम याचा खेचर जाता, नाम याचा खेचर जाता. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता, नाम याचा खेचर जाता, नाम याचा खेचर. हे सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता, नाम याचा खेचर जाता, नाम याचा खेचर जाता. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता, खेचर जाता, खेचर जाता, नाम याचा खेचर जाता. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता. अर्थात देवाचा माणूस आहे पण संतांकडे चालत नाही. पण संतांचा माणूस जर देवाकडे गेला तर देव नाही म्हणू शकत नाही. म्हणून जनार्दनाचा एका. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुमच्याकडे आलोय. काय ओळख देणे महाराज. गुरु गुरुच असतात. आजही हिंद केसरीच्या आखाड्यात जर एखाद्या पैलवानाला उतरायचं असेल तर त्याला अगोदर विचारलं जातं का पठ्ठ्या कुणाचा आहे. पठ्ठ्या कुणाचा आहे म्हणजे कुस्ती शिकवणारा गुरु कोण आहे. तो म्हणला नाही बुवा मीच काजू बदाम पिस्ते काय खायचं ते खाल्लं, व्यायाम केला, तब्येत बनवली, उतरू दे आखाड्यात. ते सांगतात तसं चालणार नाही, पठ्ठ्या कुणाचा आहे. म्हणजे आखाड्यात जर उतरायचं असेल तर अगोदर कुस्तीच्या आखाड्यात विचारलं जातं पठ्ठ्या कुणाचा आहे. जर परमार्थाच्या आखाड्यात उतरायचं असेल तर तो परमार्थाचा आखाडा काय बिगर गुरुचा चालतो का महाराज. जनार्दनाचा एका.
गुरु गुरुच असतात, गुरु काय लघु नसतात. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासो, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी, तयाचे परिणाम सदामुखी. धिन दिन धागिर तुन्ना कत्तीन धागिर, धिन दिन धागिर तुन्ना कत्तीन धागिर. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. धा दिन ता कत्ता त्रिव्य, धा दिन ता कत्ता त्रिव्य, धा दिन ता कत्ता त्रिव्य. हे दिन दिन धागिद्र तुलना कत्तीन धागिद्र तुलना याच्यासाठी सुद्धा गुरुच करावे लागतात. हे काय बिना गुरुचं नाही बरं. आज भर थंडीच्या दिवसात पहाटे 3 वाजता उठावं लागलं त्यांना, मग त्यांनी पखवाजाचा अभ्यास केलाय. आज आमचे हजारे महाराज, इथं संपत महाराज ही मंडळी गातात. गाणं असेल किंवा वाजन असेल किंवा कीर्तन असेल, हे काय एवढ्या सहजासहजी एवढं लगेच येतं अशातला भाग नाही आहे. याच्यासाठी फार मेहनत करावी लागते. कधी तागीन तिकीट तागीन तिकीट तागीन कधी तागीन धा कधी तागीन धा कधी तागीन धा कत्ती 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 धा धा धा. त्यांच्यासाठी छान टाळी वाजव. तरी मला एक जण म्हणला, महाराज 2 लोकांची लयच मजा आहे. मी म्हणलं कोणाची? तो म्हणला पोलीस लोकाला हप्ते, महाराज लोकाला सप्ते. मी म्हणलं बावळट, तू एक तर पोलीस नाही तर महाराज कोणतं तरी एक कर. विनाकारण जळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात ॲडमिट. अरे जेलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. कष्ट करा, अभ्यास करा, मोठे व्हा, जग गुणाला स्वीकारतंय. विठाल आणि म्हणून आम्हाला सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. जनार्दनाचा एका माऊलीनी तर आपल्या सद्गुरूचं वर्णन करताना किती गोड गायलंय. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरु पूजे परोता आननीनी. ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. गुरु हा संत कुळीचा राजा. काय माऊलींच्या ओव्यात महाराज. मला गोसावी सरांनी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात मी बघितलं की आमच्या खाणगावच्या माता माऊल्या इतकं सुंदर ज्ञानेश्वरीचं पारायण चाललं होतं. तुम्ही तुमच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. मी एका माझ्या मित्राला म्हणलं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मेलं नाही पाहिजे बाबा, ज्ञानेश्वरी वाचत जा, गाथा वाचत जा. तो म्हणला महाराज घरातच आहे आमच्या. म्हणलं मग वाचतो का? नाही म्हणले वाचत नाही. म्हणलं मग बरोबर आहे, तू पण वाचत नाही, घरात ठेवून करतो काय? तो म्हणला बरं एवढं काय अवघड आहे त्याच्यात, मराठीतच आहे ना. म्हणलं हो मग वाचत जा. बरं वाचतो म्हणला. मी म्हणलं रोज 5 पानं वाचत जा. त्याने 5 पानं वाचायला सुरुवात केली. त्याच्या बायकोला मी सांगितलं, म्हणलं वहिनी याने 5 पानं वाचली का जी लाल खून ठेवतो ना ती उचलायची, तुम्ही मागच्या 5 पानावर ठेवायची. हा रोज 5 पानं वाचायचा. त्याची बायको यायची, ती लाल रेषा उचलायची मागच्या 5 पानावर ठेवायची. असं जवळजवळ 1 महिनाभर त्याने ज्ञानेश्वरी वाचली. माझी भेट झाली. मी म्हणलं वाचतो का ज्ञानेश्वरी? म्हणलं वाचतो. म्हणलं कसं काय वाटली? तो म्हणला ओ व्हेरी नाईस बट देर इज अ स्लाइट रिपिटेशन. चांगली लिहिली म्हणला, पण पुन्हा पुन्हा लिहिली. म्हणलं मूर्खा, पुन्हा पुन्हा नाही लिहिली, तू 5च पानं महिना झालाय तेवढीच वाचली. वाचायची याचा अर्थ काय का आम्ही अतिशय श्रद्धेने वाचावं. त्यामुळे मला खाणगावच्या माता माऊल्याचं खरंच कौतुक करावं वाटलं. अगदी एवढी छान अशी रांगोळी ज्ञानेश्वरीच्या पुढं काढलेली आहे, त्याच्यावर पाट आहे, त्याच्यावर छान रेशमी वस्त्र आहे, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आहे आणि सुंदर पारायण तुमचं चाललं होतं. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण भारतवर्षात जन्माला आलोत, ज्ञानेश्वरी गाथ्यानंतर आपण जन्माला आलेलो आहोत. महाराज ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरू नये आपण. मी एकाला म्हणलं चल वारी आली माऊलीच्या आळंदीला, चल वारीला. तो म्हणला बघू माऊली कधी बोलवतात.
म्हणलं सायराट बघायला काय परशा चालता का तिकीट घेऊन, चल आर्चीचं पिक्चर लागलाय. परमार्थ म्हणलं की लोकांना आळस आहे, संसार म्हणलं की लोक उत्साही आहेत महाराज. एक जण म्हणला महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो पण दुकानात जाऊन पिलोच. म्हणलं चांगले उपकार केले. 100 वेळा आपटला पाहिजे पण सासवडच्या घाटात जाऊन माऊलींच्या रथाला शिवून आला पाहिजे, तो पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ आहे महाराज. आणि म्हणून याच्यासाठी आम्हाला सद्गुरूची आवश्यकता आहे. जनार्दनाचा एका नाथ महाराज देवाला सांगतात, देवा मी माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींकडून तुझ्याकडे आलोय. काय ओळख देणं आहे. बरं, ज्याच्याशी बोलायचं आहे ना तो देव आहे. आणि देवाशी कसं बोलावं, पुढचे शब्द आहेत नाथांचे. करुणा वचनी, करुण वचनाने नाथ महाराज पांडुरंगाशी बोलतायत, करुण वचनाने. कारण बोलण्याचे नियम आहेत. मनुस्मृतीला विचारा, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम च नाडुतम ब्रूयात एष धर्म सनातन. गीता माऊलीला विचारा, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. माऊलीला विचारा, तैसे साचा निमवाळ मी तुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकोबांना विचारा, मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी देह देवाचे देह देवाचे कारणी अमृताची वाणी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी भगवंताने दिली वाणी ही कशी वापरावी महाराज. म्हणून असं बोललं पाहिजे. बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. करुण वचनाने नाथ महाराज बोलू लागलेत महाराज. काय बोलण्याची नियम आहे. काय आपल्या भारत देशामध्ये काही काही माणसं शब्दाच्या बाबतीत फारच मोठी होऊन गेली. पाठीमागे ज्यांचं देहावसन झालं, भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. अटलजींचा एकदा दौरा झाला बिहारला. बिहारचे लालू प्रसाद यादव तिथं होते. लालू प्रसादजींनी पाहिलं अटलजी आलेत. अटलजींकडे पाहिल्यानंतर लालू प्रसादजींनी लाल डोळे केले, विचारलं, हमार बिहार मा तुम्हार का काम. हे तर कळतं ना, हे जरा जास्त कळतं लोकांना. आता ते अटलजीच होते महाराज, काही बोलले नाहीत. अगदी शांतपणाने माईक समोर आले आणि म्हणाले, हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव, उन्होंने हमसे पूछा हमार बिहार मा तुम्हार का काम. हम उनसे कहते हैं आप तो सिर्फ बिहारी है, हम अट्टल बिहारी है. बघा, ज्यांना कळालं ते बिचारे भाग्यवान आहेत. बाकीचे सगळे प्रसादाला नक्की येत. चला आता उद्या तर कालच आहे आपला, आहे की नाही. अटलजी एकदा पाकिस्तानला गेले. पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने अटलजींचं भाषण ऐकलं आणि त्या मोहित झाल्या. आणि ती पत्रकार महिला अटलजींना म्हणाली, अटलजी आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई हूँ और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. लक्षात येत आहे ना. अटल जी, मैं आपसे शादी करना चाहती हूँ लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. आता ते अटल जी, अरे वाह बहुत बड़ी अच्छी बात है, तो हम भी आपसे शादी कर लेंगे लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा. शब्दाच्या नजाकती या मोठ्या लोकांमध्ये. पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं. लोकमान्यांचं डोकं दुखायला लागलं. त्यांचा एक हितशत्रू जवळ आला. म्हणले, सर आज डोकं दुखतं वाटतं. म्हणले, फारच डोकं दुखायला लागलं. म्हणले, रामबाण औषध आहे माझ्याकडे. म्हणले, सांग ना. काही नाही. म्हणले, तुम्ही गाढवाच्या पाय पडा, पटकन डोकं नीट होणार. आता ते लोकमान्य. म्हणले, वा वा, काय चांगलं औषध सांगितलं, कर पाय पुढं. पिठाला पुण्यामध्ये आचार्य आत्रेंच्या घरापुढे गाढव मरून पडलं. खरं म्हणजे ही माणसं वाचलीच पाहिजेत महाराज. आपण पु ल देशपांडे, आचार्य आत्रे, वपू काळे वाचलीच पाहिजेत.
काय माणसं होऊन गेली महाराज या महाराष्ट्रात. त्यांच्या घरापुढं गाडू मरून पडलं. त्यांनी म्युन्सिपाल्टीवाल्याला फोन केला. हॅलो, अहो म्हणले आमच्या घरापुढे गाढव मरून पडलं. रागवला तिकडचा माणूस. का हो? म्हणले रोजच गाढव मरतात, कुत्री मरतात, मांजरं मरतात, आम्ही रोज येतो उचलून फेकतो, एखाद दिवशी तुम्ही उचलून फेका ना. त्यांनी सांगितलं मी त्याच्यासाठी फोन नाही केला. मग गावात जर कुणी मेलं तर त्याच्या नातेवाईकाला कळवावं म्हणून फोन केलाय. विठ्ठल शब्द ही संपत्ती महाराज. शब्दच तुम्हाला 4 लोकात बसवतात आणि शब्दच तुम्हाला 4 लोकात उठवतात. आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने, शब्दाचीच शास्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका. शब्द ही संपत्ती आहे. आणि अशा महान शब्दाने संत महापुरुषांनी देवाला बोलले. करुणा वचनी माऊली बोलले, ज्ञानेश्वरी तयार, तुकोबाराय बोलले, गाथा तयार, नाथ महाराज बोलले, रामायण भागवत तयार, आपण बोललो, गावागावात भांडणं तयार. शब्दाचेच परिणाम आहेत ना महाराज. म्हणून करुणा वचनी, करुण वचनाने नाथ महाराज पांडुरंगाशी बोलले. जी वाणी कठोर बोलते ती समाजात काम करत नाही. जी वाणी मृदू बोलते, मऊ बोलते, गोड बोलते, ती वाणी समाजात काम करते. मी आमच्या खांडगावच्या माता माऊल्यांना विचारतोय, अजून जेवायचं, तुम्हाला झोपू नका इतके लवकर. मला सांगा, लहान म्हणजे आज एकादशी फराळ आहे आज आपल्याला सगळ्यांना. मला सांगा, लहान बाळ जन्माला येतं, लहान बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला दात येतात. माया हो, दात कितव्या महिन्यात येतात बाळाला? आई, 7व्या महिन्यात बाळाला दात येतात. 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात बाळाला दात येतात. बर, 7व्या 8व्या वर्षी दात पडतात, बरोबर नाही? 7व्या 8व्या वर्षी दात पडतात. 7व्या 8व्या 9व्या महिन्यात बाळाला दात येतात. 7व्या 8व्या वर्षी दात पडतात, पुन्हा येतात, पुन्हा येतात, आणि ते वयाच्या 60व्या वर्षी पडतात. 60व्या वर्षी पडतात. 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात? दात नाही येत. संगमनेरून डॉक्टरच येतात, वदनी कवळी घेता. कवळीच म्हणतात ना आपल्याकडे. मी पण नगर जिल्ह्यातलाच. असं काय करतात? डॉक्टर सर सांगतात की बाबा आता दात येणार नाहीत, आता हे बसवा. आता मला सांगा, त्या बाळाला जीभ येते, जीभ कितव्या महिन्यात येते? जीभ, हा, जीभ काय महिन्यात येते? अरे लेकरू जन्माला आलं का जीभ येते. बरं, जीभ पडते का हो कधी माया हो? जीभ पडत कधीच नाही. काय कारण आहे जरा बघा ना. दात कशी येत, जीभ कशी आहे? दात कडक आहेत, दात टणक आहेत, आणि जीभ मऊ आहे, मृदू आहे, नरम आहे. जे मऊ आहे ते टिकतं, कडक आहे ते पडतं. विठाला मी ते मारवाडी लोकांमध्ये एक गीत ऐकलं होतं. मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. या जीवन मा दम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो 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 बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. सोच समझ कर सार तोरे संसार, लाख जतन कर नहीं छूटे घरदार. तू जान ले पहचान ले, तू जान ले पहचान ले. या जीवन मादम नहीं, या जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो 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 बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठो मिठो बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. पोपट कसा बोलतो? मिठो मिठो. गाण्याचे बोल असेत का बाबा, जसा पोपट गोड बोलतो तसं गोड बोलायला काय हरकत आहे? बरं, का बोलू नये? या जीवन मा दम नाही. मी एकाला म्हणलं, अरे तू एवढी शायनिंग मारतो का? तो मला म्हणला, आपलं काय महाराज, मी लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हणलं, तुझ्या लातीने पाणी निघालं असतं तर बोरच्या गाड्या कशाला बोलिल्या असत्या आपण?
काय ॲटिट्यूड आहे, काय इम्प्रेशन आहे मग आपलं. एकाच्या स्कॉर्पिओ गाडीवर पाठीमागे पाठी होती, भाऊंशी वाकडं तर नदीवर लाकडं. म्हणलं त्याला पण लाकडातच न्यायचंय. एकाने स्कॉर्पिओ गाडीवर पाठीमागे पाठी लिहिली, छोटा हत्ती घेतला एकाने, छोटा हत्ती. हत्ती कसा घेतला? छोटा. आणि मलाच ओव्हरटेक केलं आणि पाठीमागं पाठी लिहिली होती त्याने, आता कसं वाटतंय. आता माऊलीच्या कृपेने माझ्याकडे क्रेटा गाडी आहे, त्याने छोटाच हत्ती घेतला आणि तरी लिहिलं आता कसं वाटतंय. काय लई चांगलं वाटलं असेल का मला? आता कसं वाटतंय. ड्रायव्हर म्हणला महाराज त्याने आता कसं वाटतंय लिहिलंय. म्हणलं जाऊ दे, आपल्याला काय करायचं, नवीन घेतली असेल. दिवसभरात 50 गाड्या ओव्हरटेक केला आणि सगळ्यांना पाठी दाखवायचं आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. 50 किलोमीटरवर गेला आणि एका झाडाला धडकला. हा एकीकड, गाडी एकीकड. मी तिथं गेलो, अगोदर त्याला बघितलं आणि मग त्याच्या गाडीची पाठी वाचली, आता कसं वाटतंय. काय इम्प्रेशन आहे, काय शायनिंग आहे महाराज. कोण आहोत आपण या जगात, इतके क्षुल्लक आहोत. ईश्वराच्या सत्तेत आपण आलोय आणि म्हणून आपलं जगणं सुद्धा अतिशय मृदू असावं. म्हणून आपल्या शब्दात काय भावना असाव्यात. करुणा वचनी, करुण वचनाने नाथ महाराज देवाशी बोलतात. मी जनार्दन स्वामींचं ऐकण्यात तुमच्याकडे आलोय, करुणेने बोलतात, करी विनवणी पायापाशी. देवा तुझ्या चरणावर माझी विनंती आहे. काय मागणीची पद्धत कशी बघा. आक्रोश करून काही मिळत नाही, म्हणून विनवणी करुणेने मिळत असतं, म्हणून करी विनवणी पायापाशी. आणि जेव्हा नाथ महाराजांचा परिचय पांडुरंगाने ऐकला तेव्हा विटेवरचा देव अतिशय आनंदी झाला. म्हणू लागला, नाथ महाराज तुम्ही आलात, काय अपेक्षा काय, मान सन्मान भोग ऐश्वर सुख संपत्ती काय देऊ काय. नाथ महाराज म्हणले, देवा हे सगळं मागण्याकरता लोक रोज रांगा लावतात, मला संसारच करायचा नाही. तिसऱ्याच्या संसार माझा करणे सर्वता, संसार माझा करणे सर्वता, संसार माझा करणे सर्वता, संसार माझा करणे सर्वता, संसार माझा न 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 करणे सर्वता. संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे.
संग दे संत संग दे हर गोड चाल गायली. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. तुकोनाथ महाराज म्हणतात, देवा मला संसारच करायचा नाही, मी परमार्थाची अपेक्षा करण्याकरता तुझ्याकडे आलोय. कोण म्हणतं मला संसार करायचा नाही? षडांग वेदाध्ययन झालेला ज्यांचा मुलगा हरिपंडित आहे, गिरिजा मातेसारखी सुंदर सात्विक सुशील अशी धर्मपत्नी आहे, आणि पैठणचे त्या काळातले जहागीरदार आहेत नाथ महाराज, एवढा ज्यांचा अधिकार आहे, ते म्हणतात का मला संसार करायचा नाही, मला परमार्थ करायचा आहे. संसार हा आपल्या वाट्याला आलाय तो प्रारब्धाकडून आलेला आहे. घर गाडी गुडी बंगले बिंगले नोकर चाकर मुलं बाळ जे काही वाट्याला आलंय ना महाराज, हे प्रारब्धाकडून आलंय. आपल्याला करावा लागतो तो परमार्थ. विठ्ठल ते सातारा जिल्ह्यात एक महान संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराजांकडे ग्रहस्थ आला आणि त्याने सांगितलं, म्हणले महाराज मुलगा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही. महाराजांनी त्याला विचारलं तुमचं वय किती? त्यांनी सांगितलं, म्हणले 70. म्हणले मग सांगणं बंद कर. विठ्ठल 70 वर्ष वय झालं पोरग ऐकत नाही, ही तक्रार नाही. संसार करण्याकरता जेवढं आयुष्य होतं ते संपलेलं, आता परमार्थ करण्याकरता मिळाले. त्यामुळे मी आल्या आल्या भाऊंना विचारलं, म्हणलं वय किती? त्यांनी सांगितलं 80 आहे. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा एवढं खंडेश्वराचा सुंदर कारभार तुम्ही पाहता. भगवंताने तुम्हाला उदंड आयुर आणि आरोग्य द्यावं. चांगलं कार्य करणारी माणसाची समाजाला फार नितांत आवश्यकता आहे महाराज. आणि म्हणून संसार तर सगळेच लोक करतात, सृष्टीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत प्रपंच सगळीच लोक करणार आहेत. पण विचार त्यांचा केला जातो ज्यांनी परमार्थासाठी काहीतरी केलेलं आहे. देव देश धर्म आणि समाजाकरता आपण काय करतो महाराज, त्याच्यावर आपलं जगणं आहे. नाही तर मग संसार चालूच आहे महाराज. आज पैसा इतका लोकांकडे, उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत. कुठे? तसंही चांद्रयान गेलेलंच आहे आपलं तिथे वर. लोक प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण ज्याला समाधान पाहिजे ना त्याला खंडेश्वराच्या सप्त्यातच यावं लागणार आहे महाराज. अरे वेळ लागलं का? आता हे सगळे आमच्या माता मावल्या पुरुष मंडळी, कोण चांगला अधिकारी आहे, प्रत्येकाचे काही ना काही पदव्या आहेत, कोण चांगल्या सर्व्हिसला आहे, नोकरी व्यापार कामधंदे व्यवसाय सगळं बाजूला करून आम्ही या सप्ताहात 7 दिवस एकत्र येतो. काय येतो महाराज? कारण सगळं मिळाल्यानंतर ज्या समाधानाची मनुष्याला नितांत आवश्यकता आहे, ज्या आनंदाची जगण्याला गरज आहे, तो आनंद केवळ इथंच आहे महाराज, जगात कुठे मिळत नाही. नाही तर मग कोरोनाचा काळ आपण बघून आलो, पैसा लोकांनी रस्त्यावर फेकला महाराज, अशी परिस्थिती झाली. झाडाची पानं गळून पडावीत अशी माणसं गळून पडली. अशा परिस्थितीतून आपण आलोय. तुम्ही जगात कोणी असा, पण तुम्हाला आनंदाचा मार्ग शेवटी भगवत चिंतनच आहे. विठ्ठल नाही म्हणले महाराज संसारातच समाधान पाहिजे आम्हाला. मग ठीक आहे, ज्याला संसारातच समाधानाची अपेक्षा आहे त्याच्याकडे 6 गोष्टी असल्या पाहिजेत. कोणकोणत्या मी सांगतो, तुम्ही मोजा. ज्याच्याकडे आयुष्य भरपूर आहे, ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे, ज्याच्याकडे उत्तम प्रकारचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे मुबलक पैसा आहे, ज्याच्याकडे प्रेम करणारी पत्नी आहे, आणि ज्याच्याकडे गोड बोलणारी पत्नी. किती झाले? 6. ह्या 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याच्यासारखा सुखी माणूस पृथ्वी तलावर कोणीच नाही. पण पुढचं ऐका, या 6 गोष्टी नुसत्या आपल्या खांडगावात नाही, नुसत्या आपल्या संगमनेर तालुक्यात नाही, नुसत्या नगर जिल्ह्यात नाही, नुसत्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या ब्रह्मांडात कोणाकडेच नाहीत. अख्ख्या ब्रह्मांडात कोणाकडेच नाहीत. हे माझं मत नाही, हे विदुर नीतिकारांचं मत आहे. देव इतका गमतीचा आहे महाराज, ज्याला आयुष्य दिलं ना त्याला आरोग्य नाही दिलं, ज्याला आरोग्य दिलं त्याला आयुष्य नाही दिलं, ज्याला आयुष्य दिलं आरोग्य दिलं त्याला पैसा नाही दिला, ज्याला आयुष्य दिलं आरोग्य दिलं पैसा दिला त्याला ज्ञान नाही दिलं. बऱ्याच पैशावाल्याकडे ज्ञान नाही, ज्ञानावाल्याकडे पैसा नाही. ज्याच्याकडे तेलाला पैसेच नाही त्याच्या डोक्याच्या केसाला ऊत आलाय, आणि ज्याच्याकडे भरपूर तेलाला पैसे आहेत त्याच्या डोक्याला केसच नाहीत. काय देवाची गंमत आहे महाराज. कोठे काही एक आहे,
एक नाही. बरं, ज्याला आयुष्य दिलं, आरोग्य दिलं, पैसा दिला, ज्ञान दिला, त्याला प्रेम करणारी बायकोच नाही. बरं, प्रेम करणारी दिली तर गोड बोलणारी नाही. म्हणजे प्रेम करणारी वेगळी आणि गोड बोलणारी वेगळी, ह्या दोन नसतात, ही एकच पाहिजे. आणि ही मिळायला कित्येक जन्माचं पुण्य लागेल महाराज. अनुकूलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवानाम भार्या पुण्येन लभते. त्यामुळे ब्रह्मांडात कोणी सुखी होऊ शकत नाही, कारण तुम्ही जिथं आलात तो संसार आहे. विठाल म्हणून अपेक्षा संसारात सुखाची करू नका. संसारात परमार्थ केल्याने सुख मिळणार आहे. उठलात ना सकाळी झोपेतून, रामकृष्णारी म्हणायला विसरू नका. दुपारी जेवायला बसलात ना, वारकऱ्याच्या पंक्तीला बघा. वदनी कवळी घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, हे नव्हे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. महाराज, जेवण करणं म्हणजे जेवण करणं, पोट भरणं नाहीये, तर ते साक्षात यज्ञ आहे. यज्ञ आहे. आणि म्हणून जेवायला बसला, देवा तुझी इच्छा म्हणून मी हे खातोय. आणि रात्री झोपताना त्याला सांगा, पांडुरंगा खंडेश्वरा मी आता झोपतो, बरं मला सकाळी उठव. एक जण म्हणला, महाराज देव कशाला उठवील, अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस. अलाराम उठवतोय आपल्याला? अलाराम नाही उठवत. राम आल्यावर माणूस उठतो, अलाराम नाही उठवत आपल्याला. काय कृपा आहे महाराज त्याची. रोज जगवतो, झोपवतो, उठवतो, सगळं जीवन चालवतो महाराज. आणि म्हणून प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे का त्याने भगवंताचं स्मरण करावं. परमार्थ पुरता हाती देई. मी परमार्थ मागण्याकरता आलो देवा तुझ्याकडे. वारकरी आमचा आजही पहाटेच उठतो आणि देवाला सांगतो, देवा उठलो ना सगळ्यात आधी तुला पाहणार आहे. उठ मुकुंदा उठ श्रीधरा, निशांत बग जाहला, प्राचीवरती शतरंगातुनी रविराज उगवला. सारे ग पद साध पग रे साध सा, साध साध पद ग सारे ध सा. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली, येई धावुनी स्मरताची. पंढरपुरी जे भीमा तटी. अगोदर जे गायलं ते सचिन पिळगावकरांचं मराठीतलं गाणं आहे. ते याच्यासाठी गायलं का आपल्या काकड्याच्या चाली त्यांनी चोरल्यात म्हणून सांगायचे मला. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठोनी वेगेसी चला जाऊ राऊळासी, जळतील पातकाच्या राशी काकड आरती देखलिया. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला. काकडा आरती समयाचा समयाचा समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन, आले द्यावे तयासी दर्शन, बंदी जन गर्जती. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण. वारकऱ्याचा पहाटचा काकडा सुरू होता. पहाट माहिती आहे ना. मी पुण्यात एकाला म्हणलं पहाट कधी होते, तो म्हणला 9:30 वाजता. काय लोकांचा पहाटेचा टाईम आहे.
जुन्या काळातल्या आमच्या मातामावल्या पहाटेच उठायच्या, सडा समार्जन रांगोळी घरातली सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायच्या. आता सूर्यच उगवतो आणि आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात. हा काळाचा दणकाच आहे महाराज. आणि इतका सुंदर वारकऱ्याचा पहाटचा काकडा सुरू होतो आणि मग गावातले लोक म्हणतात अरे ते वरचे भोंगे बंद करा. त्यांना माहितीच नाही व्हॉट इज अ मिनिंग ऑफ अ काकडा. काकडा दिस इज अ कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. जगण्याची कला म्हणजे काकडा. विठाला म्हणून हरिपाठ आणि काकडा ही वारकऱ्याची संधी आहे महाराज. जगण्याचा आनंद तिथं दडलेला आहे. संसार सगळेच करतात पण परमार्थासाठी तुम्ही काय केलंय याच्यावर आपलं जगणे महाराज. म्हणून परमार्थ पुरता हाती दे. नाही म्हणले कधी ज्ञानेश्वरी वाचलीच नाही, गाथा वाचलीच नाही, कधी आळंदी पाहिली नाही, पंढरपूर पाहिलं नाही. मग येथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठविला. आहारे मुडा भाग्यहीना झाला असी पतना मोहभ्रमे. तुम्ही कोणी माओ 9 महिने अंतराळात सुनीता विल्यम्स राहिली आपली. किती? 9 महिने. 9 महिने अंतराळात सुनीता विल्यम्स राहिली पण सोबत भगवद्गीता घेऊन गेली होती हे विसरू नका. आत्ताच्या सगळ्या नवीन जनरेशनला माझी विनंती हे विसरू नका. एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एकम मंत्रस्तस्य नामानी आणि कर्माप्यकम तस्य देवस्य सेवा. 9 महिने अंतराळात राहून सुद्धा भगवद्गीतेला ती विसरत नाही. आता विमानाचा अपघात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 300 पेक्षा जास्त लोक गेले भारतातले. त्याच्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुद्धा होते. असे 300 पेक्षा जास्त लोक गेले. हजारी महाराज त्याच्यात शिल्लक राहिली ती फक्त भगवद्गीता. जळून खाक झालं विमान. 300 पेक्षा लोक जास्त गेले त्याच्यातून भगवद्गीता शिल्लक राहिली. त्या भगवद्गीतेवर जशी आहे तशी असं एक विधान लिहिलेलं आहे ना. जशी आहे. मला इतके दिवस त्याचा अर्थच लागत नव्हता. जशी आहे तशी म्हणजे काय. पण जेव्हा विमानाचा स्फोट झाला 300 पेक्षा लोक गेली, जेव्हा विमानातून फक्त गीता शिल्लक राहिली तेव्हा मला कळालं जशी आहे तशी. विठाल आणि हे हिंदू धर्म संस्कृतीला महान अशी लाभलेली संपत्ती आहे. आणि म्हणून याचा आचार विचार आपल्या जीवनामध्ये तंतोतंत आपण उतरावा ही काळाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून राहा संसारात पण करा मात्र परमार्थ. संसारात राहायचंच आहे. कुठं आपल्याला घरदार सोडून कुठं जंगलात अरण्यात वरण्यात जायची गरज नाहीये. पण तुमच्या प्रपंचात नित्य परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. मग जसा पखवाजाला सम असते तशी भगवत चिंतनाची सम पडली पाहिजे. आणि म्हणून परमार्थ पुरता हाती देई. पण मग महाराज त्या परमार्थाचं अचूक प्रशिक्षण आम्हाला कोण देऊ शकतं. अभंगाच्या 2ऱ्या चरणात संत संग संग
संत संगदी संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. महाराज म्हणतात परमार्थाचं अचूक प्रशिक्षण देण्याकरता या जगात सत्संगाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. साधूची संगती जगण्याला उत्थान करते, चुकीच्या लोकांच्या संगतीत जाऊ नका. कधी पतन करून ठेवतील काही सांगता येणार नाही. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती मग मी कमळापती, तुझ बाणानी कंटाळा. संतांची संगत मानवी जीवनाचा उद्धार करते महाराज, कल्याण करणारी संगत आहे. आणि म्हणून संत संगत आहे. नारद महर्षी रस्त्याने चालले होते. नारायण 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 नारायण, श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. अरे महात्मा जी रुक जाओ, कहा भागे जा रहे हो. नारदजी थांबले. समोर बघितलं कोण आहे तर मोठा दरोडेखोर दिसला. का रे बाबा कशाला अडवलं. सांगितलं या भागातला सगळ्यात मोठा दरोडेखोर आहे. काय पाहिजे तुला, काय तुमच्याकडे असेल सोनं नाणं देऊन टाका. कुऱ्हाड पाहिली हातातली. नारदांनी गळ्यातला विना काढला आणि दिला. 2 चिपुळ्या होत्या. म्हणले घे. अरे हे काय देतो. म्हणले हेच धन आहे आमच्याकडे, दुसरं धनच नाही. जोडीले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखिएला, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा. अरे एवढंच धन आहे आमच्याकडे, संतांकडे दुसरं धनच नाही. अरे पण हे घेऊन घरी गेलो तो बायको शिव्या दिल ना मला. म्हणले जिच्यासाठी हे सगळं करतोय 7 रांजणं भरलीत ना, जा जरा तिला विचारून ये ती तुझ्या सोबत पाप पुण्यात आहे का. नारदांना झाडाला बांधलं घरी गेला. वाल्याकोळी विचारलं काय ग तू माझ्या सोबत आहे पाप पुण्यात. बायको म्हणली पुण्यात सोबत आहे पापात नाहीये. आणि मग याला वाईट वाटलं. पोरांना विचारलं तुमचं कसं काय. पोरं म्हणले बाबा आता बस झालं, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्हाला बघू द्या. आणि मग वाईट वाटलं महाराज. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळी. वाईट वाटलं, पश्चाताप दग्ध झाले आणि नारदांच्या चरणावर नमस्कार केला आणि सांगितलं महाराज क्षमा करा. आणि असा नारदांचा हात होता तो असा डोक्यावरून फिरवला. नारदांनी डोक्यावरून हात फिरवला. साधूचा स्पर्श असा होता महाराज लोखंडाचं सोनं व्हावं. नारदांचा हात स्पर्श झाला आणि भारताचा आद्य कवी एक डाकू झाला. हा सत्संगाचा प्रभाव आहे. विठाल पुणे जिल्ह्यात कडूस नावाचं गाव आहे. तिथले ग्रहस्थ होते, त्यांच्या गोट्यातली म्हैस हरवली. शोधता शोधता भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर एका झाडाखाली निवांत तुकाराम महाराज एका दगडावर बसून भजन चाललं होतं. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जुव्हाळा, तेथीचा जुव्हाळा, तेथे बिंबे आनंद
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग. एवढं गोड भजन चाललं होतं महाराज तुकोबरायांचं. बरं का संपत महाराज, आपल्या कीर्तनाची प्राइस कमी पण आपला संप्रदायातला व्हॅल्यू चांगला आहे. विठ्ठल इतकं गोड भजन तुकोबरायांचं चाललं होतं आणि तेवढ्यात ते ग्रस्त तिथं गेले. महाराज भजन थांबवा. थांबले तुकोबराय. का रे बाबा का भजन थांबवलं? अहो 3 दिवस झाले म्हणले, पोटात अन्नाचा कण नाही, ओठात पाण्याचा घोट नाही, म्हैस हरवली. तेवढी म्हैस कुठं गेली ते सांगा. तुकाराम महाराजांनी डोक्यावर हात मारून घेतला. भंडारा डोंगरावर आलोय, घर दार बायका पोरं सगळं सोडून आलोय. म्हैस सांगायला आलोय का देव सांगायला आलोय? या क्षणी जर तू मला विचारलं तर मी तुला देव सांगू शकतो. देव देव पहावया करीओ सायास न धरी हे आस नाशिवंत नाशिवंत आस न धरी हे देव पहावया करीओ सायास. देव सांगू शकतो. म्हैस काय विचारतो? त्यांनी सांगितलं म्हणले महाराज मला तुमचा देवबुई काही लागत नाही, मला म्हैसच पाहिजे. तेवढी म्हैस कुठं ते सांगा. तर बॅडलक असतो काही लोकांचा. ठीक आहे म्हणले, जा घरी म्हैस सापडेल. घरी आले, गोठ्यात पाहिलं तो म्हैस दिसली. फार आनंद वाटला. बायकोला विचारलं अगं इकडे कुठून आली म्हैस, कशी आली म्हैस? 3 दिवस झाले शोधत होतो, म्हैस सापडत नव्हती. बायकोने पाहिलं, म्हणले अहो कुठे गोठ्यात म्हैस? पोरांना विचारलं इकडे तुम्हाला म्हैस दिसते? पोरं म्हणले बाबा गोठ्यात म्हैसच नाही. म्हणजे हिलाही म्हैस दिसत नाही, या दोघांनाही म्हैस दिसत नाही, मग मलाच एकट्याला म्हैस कसं काय दिसते? आणि मग करण बसला, पायाखालची जमीन सरकली आणि मग पुन्हा भंडारा गाठला. तुकोबरायांच्या चरणावर नमस्कार केला. महाराज क्षमा करा. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता म्हैस नको, आता देव दाखवा. तुकाराम महाराजांचा हात होता, असा स्पर्श केला, डोक्यावर हात फिरवला. 14 टाळकऱ्यांपैकी ते तुकोबरायांचे 14 टाळकऱ्यातले एक टाळकरी झाले. गंगाराम बुवा मवाळ त्या संतांचं नाव आहे. हा सत्संगाचा प्रभाव आहे. विठ्ठल ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला 1932ला संत तुकाराम चित्रपट रिलीज झाला. त्या चित्रपटात ज्यांनी तुकोबरायांची भूमिका साकारली त्यांचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. पुण्याचे अभिनेते. इतके सुंदर त्यांनी तुकोबराय साकारले की महाराष्ट्राने तो पिक्चर डोक्यावर घेतला होता. आता जसं छावा आपण डोक्यावर घेतला का नाही, तसाच संत तुकाराम चित्रपट डोक्यावर घेतला होता महाराज. आणि स्वाभाविक आहे महाराज, मन के आगे मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गया जो बिन लढे उन पर है धिक्कार. काय म्हणतो कवी कलश? हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. डोक्यावर घेतला महाराज महाराष्ट्राने. तसा त्या काळात तुकोबरायांचा पिक्चर लोकांनी एवढा आनंद घेतला. डायरेक्टरने जेवढा पैसा जमला तो सगळा उचलला आणि विष्णुपंत पागनीसाकडे गेले. म्हणले सर हा पैसा माझा नाहीच आहे, हे सगळं तुमचं श्रेय आहे, कारण तुम्ही भूमिकाच इतकी चांगली तुकोबरायांची केली, हे सगळं तुम्हाला देण्याकरता आलो. त्या विष्णुपंतांनी सांगितलं डायरेक्टरला, म्हणले खरं सांगू का, मी तुकोबरायांची पिक्चरमध्ये तुकोबरायांची भूमिका साकारली, तुम्ही मला पिक्चर दिला, मी तुकोबराय साकारले. काही कालावधी गेला तुकोबराय साकारण्याकरता. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास झाला, गाथ्याचं चिंतन झालं, एक एक पैलू तुकाराम महाराजांचे माझ्यात उतरले. आणि आता जो तुमच्या पुढे मी उभा आहे ना पिक्चर संपल्यावर, हा विष्णुपंत पागनीस नाहीये, मग मी स्वतः खुद्द जगद्गुरु तुकाराम महाराज झालोय. हा सत्संगाचा प्रभाव आहे.
तिथून पुढे त्यांनी कोणताही चित्रपट केलेला नाहीये. आणि विष्णुपंत पागनीस नावाचा हिरो नेता अभिनेता स्वतः खुद्द जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून जगलेत. हा सत्संगाचा प्रभाव आहे. विठ्ठल त्यामुळे आपण संतांच्या जवळच या. अनेक प्रवाही घालू नको. जगात प्रवाह पुष्कळ आहेत, पण चॉईस तुमची आहे. निवड तुम्ही करा, शेवटी निर्णय तुमचा आहे. अनेक प्रवाही घालू नको. कीर्तन झाल्यावर एक तरुण मुलगा माझ्या पाय पडायला आला. त्याचा खिशातला मोबाईल खाली पडला. त्याचा स्क्रीन ओपन झाला तर त्याच्यावर एका नटीचा फोटो होता. मी बघितलं, म्हणलं दादा कोण आहे? तो मला ॲटिट्यूडमध्ये म्हणला, महाराज तुम्हाला माहीत नाही? मी म्हणलं नाही. म्हणजे माहिती होतं मला, पण म्हणलं नाही माहिती. अहो म्हणले ही ऐश्वर्या राय. मी म्हणलं तुझ्या मोबाईलवर ठेवला म्हणजे कुणी नातेवाईक आहे का आपली? तो म्हणे नाही. म्हणलं मग का ठेवला? त्याने सांगितलं, म्हणले महाराज मी ऐश्वर्या रायचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हणलं तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची एवढ्याला? सलमान खानचीच नाही लागली तर आपली कधी लागायची? आपण कोणाचे फॅन झालोय, कोणाचे चाहते झालो, जरा बघा. माझी विनंती आहे तरुण बांधवांना, ईश्वराने दिलेलं शरीर आहे, एकदाच आहे, पुन्हा नाही आहे, एकदाच आहे. आणि इतका कमी काळ आपल्या हातात आहे महाराज. चुकीच्या प्रवाहात जाऊ नका, चुकीच्या लोकांच्याकडे जाऊ नका. ज्याला फॅन व्हायचं आहे त्याने माऊलींचा व्हा. ज्याला फॅन व्हायचं आहे त्याने तुकोबरायांचा व्हा. ज्याला फॅन व्हायचं आहे त्याने नारायणगिरी महाराजांचा व्हा. तिथं तुमच्या जगण्याला अर्थ आहे, तिथं तुमच्या जगण्याचा उद्धार आहे. चुकीच्या लोकांमध्ये, चुकीच्या प्रवाहात जाऊ नका. अनेक प्रवाही घालू नको. लोक ऐकायला फार चांगली असली काही दुश्मन घड्याळ थांबत नाही, अशा अडचण. तर 9 वाजून गेलेत नेमके. 5 मिनिटं चालतील का भाऊ? चालतील का? हा गोसावी सर, अर्धा तास. अरे बापरे, अर्धा तासाची ऑफर आहे. नाही, मी काळजी करू नका, मी त्यांच्यापेक्षा थोडा कमीच वेळ घेणार. अगदी 5-10 मिनिटं थांबतो. विठ्ठल काय उग लोक व्हायचे बोरण, मला याचा जोर, तसं काय नको बाबा. आपली काय तशी मानसिकता नाहीये. काय झालं, कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री झाली. कोणाकोणाची? कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री झाली. खरं तर व्हायलाच नाही पाहिजे, काही कारणच नाहीये तिचं. कारण दोघांची आवड निवड भिन्न आहे. कावळ्याचा आहार वेगळा आहे, राजहंसाचा आहार वेगळा आहे. एक आहे का जो पिंडावर जगतो आणि एक आहे का जो मोत्यावरच जगतो. एक आहे का जो पावसाच्याच पाण्यावर जगतो आणि एक आहे का तो डबक्यातल्या पाण्यावर जगतो. निवड भिन्न आहे, आवड भिन्न आहे, सगळं भिन्न आहे, पण दोघांची मैत्री झाली. आणि त्या दोघांनी मैत्री केली आणि एका जंगलात एका झाडावर जाऊन दोघेही बसले होते. योगायोगाने त्या राज्याचा राजा शिकार करण्याकरता फिरत होता. दुपारचं ऊन डोक्यावर आलं होतं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून एका झाडाखाली राजा येऊन बसला. जसा बसला तसं अंग टाकलं, जसं अंग टाकलं तशी त्याला झोप लागली. दुपारचं ऊन होतं, राजाला सहज झोप लागली. पण सूर्याची किरणं बरोबर त्या झाडाच्या फांदीच्या मधून यायची आणि ती त्याच्या डोळ्यावर पडायची. राजाची झोप मोडायला लागली. राजा या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून या अंगावर व्हायला लागला. राजहंसाच्या लक्षात आलं, आपल्या एवढ्या मोठ्या राज्याचा राजा आहे, आपण त्याच्या सावलीचा विचार करूया. राजा झोपलाय, त्याला आनंदाने झोप लागावी. राजहंसाने आपले दोन्ही पंख विस्तारले आणि बरोबर त्या ज्या फांदीच्या मधून सूर्याची किरणं डोळ्यावर पडायची तिथं त्याने पंख विस्तारले आणि येणारी किरणं बंद झाली. राजहंसाची सावली राजाच्या डोळ्यावर पडायला लागली. आता राजाच्या डोळ्यावर सावली आली, राजाला चांगली झोप लागली आणि तेवढ्यात कावळ्याने राजाच्या कपाळाला गंध लावला. कळलं का? कावळ्याने राजाच्या कपाळाला गंध लावला आणि तेवढ्यात कावळा उडून निघून गेला. कावळा उडून निघून गेला. राजाच्या अंगावर काय पडले म्हणून राजा डचकला, डोळे उघडले, बघितलं घाण पडलीये. राग आला, शेवटी राजाच होता, पटकन धनुष्य घेतला, जोडला तीर आणि वर बघितलं तर काय सापडला? राजहंस सर्रकण सोडला आणि राजहंसाचे दोन्ही पंख छाटले. दृष्टांत माझा संपला. दृष्टांत माझा संपला.
आपल्या आजूबाजूला सुद्धा असे बरेच कावळे असतात. म्हणजे इथं लगेच बघू नका तुम्ही, इकडे तिकडं आपल्या जीवनामध्ये सुद्धा कित्येक कावळे असतात. आपलं काही चूक नसताना विनाकारण कधी कधी आपल्याला अडचणी दुःख संभवतात. याचं कारण जर काय असेल तर फक्त आपला चुकलेला संगतीचा तो परिणाम आहे. म्हणून संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. बाबा रे, चांगल्या संगतीत या, शेवटी संतच कल्याण करणार. चुकीच्या लोकांच्या प्रवाहामध्ये जाऊ नका. म्हणून नाथ महाराज पांडुरंगाकडे मागणी करत असताना, देवा काहीच देऊ नको मला. आपलं दुर्दैव असतं का आपली भली मोठी लांबलचक यादी असते. 25 रुपयाचं नारळ खंडेश्वराकडे प्रार्थना किती असते आपली, हे दे ते दे अमुक दे तमुक दे. अरे आपल्याला काय दिलं पाहिजे हे त्याला चांगलं कळतंय, आपण मागूच नका. मुळात त्याने आपल्या लायकीपेक्षा जास्त देऊन ठेवलेलं आहे आपल्याला. ते सॉक्रेटिस होते. सॉक्रेटिस इज अ रायटर. त्यांना पायात घालायला चप्पल नव्हती. मोठा माणूस आहे पण पायात चप्पल नव्हती. ठीक आहे, मोठ्या माणसाचा बऱ्याच वेळेला मोठ्या माणसाचा भूतकाळ हा तसा अतिशय दरिद्री दुःखी असतो. पायात चप्पल नव्हती त्यांना. त्यांनी देवाला सांगितलं, देवा तुला कळत नाही मी एवढा मोठा माणूस आहे पण माझ्या पायात चप्पल नाही घालायला. देव म्हणले असं आहे का. समोरून एक माणूस पाठवला आणि जो माणूस समोरून गेला ना त्याला एक पायच नव्हता. काय नव्हतं, पायच नव्हता. यांना काय नव्हती, चप्पल नव्हती. आणि मग सॉक्रेटिसच्या लक्षात आलं, त्याला पाय नाही मला चप्पल नाही, त्याच्यापेक्षा माझं फार चांगलं आहे. प्रपंचात जगत असताना असंच जगा. आपल्या प्रपंचात पुढे नका बघू, मागे बघा. मला देवाने घर दिलंय, संसार दिलाय, मुलं बाळं दिलीत, जे काही दिलंय ते माझ्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे त्याचं. त्याने त्याच्यात काही कसूर ठेवलेला नाहीये. पण प्रपंचातल्या लोकांची अडचण ही महाराज, किती जरी मिळालं तरी पुढं पाहतात आणि दुःखी होतात. संसार करताना नेहमी मागे बघा आणि परमार्थ करताना पुढे बघा. आता एकच पारायण झालंय. माझ्या अगोदरच्या लोकांनी किती पारायण केलीत, 108 पारायण केलीत. आता माझं एक पारायण झालंय. मी सुद्धा 40-50 पारायण करील. हे परमार्थातलं पुढं पाहणं आहे. आणि संसारात मात्र मागे बघत राहा. संसारात मागे बघितलं का तुम्ही सुखी व्हाल आणि परमार्थात पुढे बघितलं का तुम्ही समाधानी व्हाल. म्हणून अनेक प्रवाही घालू नको. संतच शिकवतात. जगाच्या बाजारात हे ज्ञान उपलब्ध नाही, लक्षात ठेवा. मार्केटमध्ये नाही शिकवलं जात तुम्हाला. हे तुम्हाला अध्यात्मातच शिकवलं जातं. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. मानवी हृदय घडवण्याची चालती बोलती कॉलेजेस. ज्ञानेश्वरीन गाथा विठाला. महाराज, या सत्संगात आम्ही आलोय. आता आमच्या खंडेश्वर भगवंताचा हा सत्संग सोहळा गेल्या 7 दिवसापासून चालू आहे. आम्ही या सत्संगाचा आनंद घेतो आहोत. 7 ते 9चं कीर्तन म्हणजे फार आवडीचं कीर्तन महाराज. माझी वेळ आवडीची वेळ. कारण माय मावल्या नुसते शेतातून जरी कामधंदा करून आल्या, चहा पाणी घ्यायचं, फ्रेश व्हायचं आणि कीर्तनाला येऊन बसायचं. का 7 दिवस अन्नदात्याने पंक्ती दिलेली आहे. वर्षभर आमच्या माय मावल्या खाऊ घालतात. 7 दिवस सप्त्याच्या निमित्ताने आमचा खंडेश्वरचा सगळा भक्त परिवार तुम्हाला खाऊ घालतोय. कौतुक आहे त्यांचं. बरं बघा ना, सप्त्याला गर्दी सुद्धा भाऊ महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींची जास्त आहे. आणि त्या नुसत्या तशाच नाही आल्या, एक हप्ता पण सप्त्याला देऊन जाणार आहेत त्या. आता ज्याचा हप्ता कॅन्सल झालाय त्या मला म्हणतील मी याला मुर्दा कुठून आणलाय काय माहिती. काय बाबा, तुमच्या पद्धतीने होऊ द्या. पण खरंच भाग्यवान आहोत आपण सगळे. 7 ते 9ची वेळ अतिशय सुंदर. बरं, तुमचा जसा फायदा आहे ना, तुम्ही सगळ्या कीर्तनाला येता. लहान लेकरांना पण कीर्तनाला आणून बसता येतं. लेकरही हे बघा त्रास देतील, डिस्टर्ब करतील, करू द्या. पण माऊली तुकोबांचं नामस्मरण त्यांच्या कानावर पडणार आहे. आणि चॅरिटी बिगिनिंग ॲट होम. संस्कार हे घरातूनच असतात. आणि तुम्ही सगळे आल्या ना, ते विचारतात तू पण चालली का कीर्तनाला. हो मी पण चालले. अगं माझं काय, अहो तिकडं चला, खंडेश्वराचा एवढा सप्ताह चालू आहे, तिथं सगळी व्यवस्था केली. जरी इच्छा नसली तरी बळजबरीने का होईना येऊन बसता. तुमचा फायदा, आमचा फायदा. 7 ते 9चं कीर्तन संपलं की 9 नंतर प्रवास सुरू होतो. जनरली 9 ते 11ची कीर्तन चालू आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि 9 ते 11चं कीर्तन संपलं का 11 नंतर कीर्तनकाराचा प्रवास. घरी जाईपर्यंत त्याला 3-4 वाजतात.
आणि रात्रीचं जागरण, पित्त, ॲसिडिटी, कफ, वात अनेक रोगांनी कीर्तनकार तुमच्यापेक्षा 10 वर्ष लवकर मरतो अगोदर. तो मरू नये याची काळजी घ्यायची असेल तर 7 ते 9ची उत्तम वेळ. मला गोसावी सरांनी तर आत्ता 7 ते 9लाच प्रसाद घेऊन उभा केलाय, म्हणजे इतकी अपडेट आहेत ते. त्यामुळे 9 नंतर लगेच प्रवास सुरू व्हावा. सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित पद्धतीने नेटका आणि आखीव रेखीव पद्धतीने आपला हा उत्सव चालतो. मग महाराज एवढ्या सुंदर सत्संगाचं महात्म्य नेमकं काय? पहिल्या चरणात अर्धक्षण घडता संताचे संगती, अर्धक्षण घडता संताचे संगती. तेने होय शांती महत्व बापा, तेने होय शांती महत्व बापा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. होय शांती महत्व बापा, होय संत संग देई, संत संग देई, संत अनिक प्रवाही घालू नको.
प्रवाही घालू नको संत संग देई संत संग देई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा निमिषार्ध होता सत्संग तेने संगे होय भवभंग या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणते. तुलसीदासजी म्हणतात एक घडी आधी से पुन्हा आध तुलसी संगत साधू केतो कटे कोट अपराध. कोट्यावधी अपराधातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही सत्संग करा. तो सत्संग तुम्हाला महान बनवतो. एवढे हार माझ्या गळ्यात घातलेत खरं म्हणजे एवढे हार पिलवण्याची शक्ती माझ्यात नाही आहे, पण आमच्या खांडगावचं प्रेम आहे आणि सत्संगाचा हा फळ आहे, सत्संगाचा हा फायदा आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर आपला हा उत्सव खांडेश्वर भगवंताच्या दरबारात संपन्न होतो आहे. गोड गाणारी मंडळी त्यामध्ये आमचे हजारी महाराज असतील, आमचे संपत महाराज असतील, संस्थेची सर्व विद्यार्थी मंडळी, हरिभक्तीपरायण माऊली महाराज गुंजाळ, आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग मोठ्या पवित्र उपस्थितीत या ठिकाणी आहात. लहानूभाऊ गुंजाळ या संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व विश्वस्त मंडळी, या सगळ्यांनी खरं म्हणजे इतका गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आणि या उत्सवातील आजचा हा सेवा करण्याचा योग आहे. तांबे साहेब आलेत का? बरं. आणि अशा या पवित्र उत्सवामध्ये आजचा हा सेवेचा योग आहे. काल सोमवारी आपल्या गावातील गुंजाळ परिवारातील कैलासवासी संपतनाथा गुंजाळ यांचं हृदयविकाराने दुःखद निधन झालं. आपल्या सर्व खांडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. 81 वर्षापासून आपला हा सप्ताह चालतोय. केवढी परंपरा आहे महाराज. आज 81 वर्ष नारायणगिरी बाबांची ही सप्ताहाची परंपरा आपण चालवताय. हे अनेक जन्माच्या पुण्याने शक्य आहे, अन्यथा नाही. मला रमेश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं, म्हणले महाराज तरुण बांधव 10 मिनिटात एवढ्या लोकांची पंगत पूर्ण वाढून मोकळी करतात. एकदा आमच्या सगळ्या तरुण बांधवांसाठी टाळी वाजवा. कोण अन्नदानाची सेवा करत असेल तर कोण देणगी स्वरूपात सेवा करत असेल, कोण पात्र उचलण्याची सेवा करत असेल, कोण चटे उचलण्याची सेवा करत असेल. तुम्ही जी काही सेवा करत आहात ती नक्की खंडेश्वरापर्यंत पोचते आहे. आपल्याला कुणी पाहावं याच्यासाठी सेवा करू नका, तर भगवान खंडेश्वर मला पाहतोय म्हणून ती सेवा करा. आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा सेवेचा योग गावकरी अतिशय सुंदर आहेत. मला
या गावातला या संस्थांचा सगळा जो दरार आहे तो अतिशय आवडला. नारायणगिरी महाराजांसारख्या महापुरुषाच्या ऐश्वर्याला शोभेल असा आपला हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून अशा या पवित्र उत्सवातील सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. भगवान श्री खंडेश्वराला एकच प्रार्थना आहे, देवा प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी 1-2-3 वेळाला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सर्वांनी वर हात करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम तुकाराम. हरि बोल. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. आळंदी पंढरीची वारी करा, या जन्माचे सार्थक करा. आई वडिलांची सेवा करा, प्रभु परमात्मा येईल घरा. हरि बोल. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली